निर्मळ पिंपरी अॅट्रॉसिटी प्रकरणाचे घडून 2 वर्ष उलटूनही पोलिसांनी चार्जशीट दाखल न केल्याच्या निषेधार्थ पीडित कुटुंबियांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते। दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे मागासवर्गीय कुटुंबावर हल्ला करून घरादाराची मोडतोड केली होती। हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते। त्यानंतर लोणी पोलिसांनी सवर्ण समाजाच्या आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते। पोलिसांनी या गुन्ह्यात दिरंगाई करत आरोपींना पाठीशी घालत त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यापर्यंत मोकळीक दिल्याने औरंगाबाद उच्च न्यायालयाने प्रमुख आरोपींना अंतरिम जामीन मिळाला होता। त्यानंतर घटनेला सुमारे 2 वर्ष पूर्ण होऊनही आज मितीला गुन्ह्याचे चार्जशीट न्यायालयात दाखल न झाल्याने फिर्यादी शारदा सुधाकर कोळगे व शकुंतला विलास कोळगे यांच्यासह कुटुंबियांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी रिपाईचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, सुरेंद्र थोरात राहता तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे, भीमशक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शिमोन जगताप, शिर्डी शहर अध्यक्ष नाना त्रिभुवन, आकाश शेजवळ, कोपरगाव तालुका अध्यक्ष रणनवरे यांनी भाग घेत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना निवेदन दिले। वमने यांनी न्यायालयाची सर्व प्रक्रिया समजून सांगून मी त्वरित न्यायालयात चार्जशीट दाखल करतो असे ठोस आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।